स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 27. जानवं का घालायचं याबद्दल मात्र पांडुरंगाच्या मनातले विचार मुळीच थांबले नव्हते. त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न त्याच्या मनाच्या आवर्तात फिरत राहणार होता. किती दिवस कोणास ठाऊक. शुद्ध प्रतिपदेचा तो दिवस होता. पाठशाळेला शुद्ध प्रतिपदा आणि वद्य प्रतिपदा अशा 2 सुट्ट्या असत. एरवी महिन्यातले 28 दिवस अध्ययन चालायचं. सुट्टीच्या 2 दिवसात विद्यार्थ्यांना त्यांचा सारा वेळ खेळण्या वागडण्यात घालवता यायचा. मग पाठशाळेचं अंगण हेच क्रीडांगण म्हणायचं. हुतुतूचा खेळ तिथं रंगायचा. पांडुरंग हुतुतू खेळण्यात चांगलाच तरबेज होता. त्याची सडपातळ पण मजबूत शरीरयष्टी त्या खेळाला अतिशय अनुकूल होती. अंगात चपळपणा होता. त्यामुळे तो एकेका फेरीत प्रतिस्पर्ध्याचे 4-5 गडी सहज बाद करत असे आणि आपलं क्रीडा कौशल्य प्रकट करत असे. हुतुतू बरोबरच आट्यापाट्या हा सुद्धा पांडुरंगाचा अतिशय आवडता खेळ. पाठशाळेतल्या इतर मुलांना तो खेळ फारसा अवगत नव्हता, पण पांडुरंग त्याही खेळात निष्णांत होता. परंतु त्या खेळाला आवश्यक असणारं मैदान पाठशाळेत उपलब्ध नव्हतं. त्यामुळे एरवी तो खेळ खेळता येत नसे. शिमग्याच्या दिवशी मात्र पाठशाळेजवळच्या रस्त्यावरच आट्यापाट्याचा खेळ रंगायचा. सार्वजनिक रस्ता हेच आट्यापाट्याचं मैदान व्हायचं. या खेळातही एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जाण्याचं कौशल्य असतं. पांडुरंगाच्या ठाईत तेही कौशल्य होतं. या मैदानी खेळांबरोबरच पांडुरंगाला पोहण्याची सुद्धा आवड होती. किंबहुना तो पट्टीचा पोहणारा म्हणून प्रसिद्ध होता. पावसाळ्यात कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली म्हणजे तो नदीच्या रौद्र रूपाला आव्हान देत तिच्या प्रवाहात सूर ठोकायचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध सरसर पोहायला लागायचा. त्याचे सहाध्यायी मात्र नदीच्या काठावरच थपकून बसायचे. प्राण कंठाशी आणून त्याचा तो भीमपराक्रम बघत राहायचे. एरवी मात्र ते सहाध्यायी त्याच्या बरोबरीनं नदीत डुंबायचे. सुट्टीच्या दिवशी तर त्यांचं यथेच्छ पोहणं व्हायचं. त्या दिवशीही भोजन उरकल्यानंतर त्यांचा नदीवर जाण्याचाच विचार होता. परंतु पांडुरंग अजून आला नव्हता. त्याच्या सोबतीशिवाय कुठं जाणं विद्यार्थ्यांना आवडायचं नाही. म्हणूनच पांडुरंग बाहेरून येईपर्यंत ते त्याची वाट बघत शाळेतच थांबणार होते. त्या दिवशी आठवल्यांच्या स्नेह्यांपैकी कुणाकडे तरी लग्न समारंभ होता. घरची वडील मंडळी मुंबईत असल्यामुळे पांडुरंगाला त्या समारंभासाठी जावं लागलं होतं. भोजन उरकल्यानंतर तो लगेच परतणार होता, पण अजूनही तो आला नव्हता. मुलं त्याचीच वाट पाहत ओसरीवर बसली होती. आठवल्यांचं ते घर आणि पाठशाळा नेहमी विद्यार्थ्यांच्याच ताब्यात असे. संपूर्ण घरात त्यांचा मुक्त संचार चालायचा. कुणालाही कुठेही जायला मज्जाव नसे. विद्यार्थ्यांना ते घर आपलंच वाटावं अशी आपुलकी त्या घरानं जपली होती. भरभरून प्रेम त्यांना तिथे मिळत होतं. संस्कृतीबरोबरच घराची द्वारही तात्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवली होती. घराच्या मागच्या बाजूला तात्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली होती. परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची उठबस आठवल्यांच्या घरातूनच व्हायची. आत्ताही काही जण घरात बसलेले होते, तर काही पांडुरंगाची वाट बघत ओसरीवर बसले होते. बाजूच्या रस्त्याकडे दृष्टिक्षेप टाकून बाळू जोशी म्हणाला, अजून कसा आला नाही? एव्हाना भोजन समारंभ उरकला असणार. भोजन झाल्यावर तो मुळीच तिथं थांबायचा नाही. पुरुषोत्तमच्या बोलण्यावर पाध्ये म्हणाला, काही सांगता येत नाही. लग्नातले विधी पाहून मनात काही नवीन शंका उपस्थित झाल्या असतील तर तिथेच कुणाशी तरी बोलत बसला असेल. छे, बोलत कुठला बसणार? मनातल्या मनात विचार करत बसणार. मनातले सगळेच विचार तो कुणाला बोलून दाखवतो का? पाध्ये पुन्हा म्हणाला, खरंय तुझं पुरुषोत्तम. त्याच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही बघ. त्याच्या मनात खूप विचार चाललेले असतात असं त्याच्याकडे बघून मला नेहमी वाटतं. त्यातले फारच थोडे विचार तो आपल्याला बोलून दाखवत असतो. यावर काळे म्हणाला, बरोबर बोललास, पण एक गोष्ट मात्र खरी हं, त्याच्या मनात जे विचार येतात ते आपल्या मनात येत नाहीत. आता हेच बघा ना,
जानवं का घालायचं यावर आपण कधी विचार केला होता का? आचार्यांना त्यांनी एक दोन वेळा त्याबद्दल विचारलंही होतं, पण अजून त्याच्या मनाचं समाधान झालेलं नाही. पण त्या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय तो राहणार नाही पहा. पाध्येच्या बोलण्यावर सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या. पुरुषोत्तम तेव्हा म्हणत होता, मध्ये एकदा असंच आचार्यांना उपासाबद्दल विचारत होता. एकादशी का करायची? त्या दिवशी साबुदाणाच का खायचा? तांदूळ खाल्ला तर बिघडलं कुठं? मग काय उत्तर दिलं आचार्यांनी? काळेकडे बघून पुरुषोत्तम पुढे म्हणाला, आचार्यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. एकादशीची परंपरा त्याला सांगितली, पण त्याचं तेव्हाही समाधान झालं नाही. बरोबर आहे. नुसत्या परंपरेवर त्याचा मुळीच विश्वास नाही. त्याला तर्कसंगत उत्तर हवं असतं. खरंय तुझं पाध्ये. बुद्धीला पटेल तेव्हाच तो एखादी गोष्ट मान्य करतो आणि त्याच्या बुद्धीविषयी काय बोलावं. आचार्य जे शिकवतात ते जसेच्या तसं त्याच्या मनावर मुद्रित होतं. सकाळी आचार्यांच्या तोंडून ऐकलेलं दुपारी चिंतनिकेत तसंच्या तसं सांगतो आणि ज्यांना समजलं नाही त्यांना समजावून देतो. काल नाही का भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धांत कौमुदीमधली पाणिनीची सूत्र त्याने चिंतनिकेत व्यवस्थित समजावून दिली. काळेचं बोलणं संपताना संपतं तोच पुरुषोत्तम मोठ्याने म्हणाला, तो बघा आला. सर्वांनी माना वळवून त्या दिशेला पाहिलं. शिवालयाच्या बाजूच्या रस्त्यानं पांडुरंग संथ पावलं टाकत येत होता. त्याच्या अंगावरचं पांढरशुभ्र धोतर आणि तसाच खादीचा कुर्ता उन्हामध्ये उठून दिसत होता. त्यामुळे भर उन्हात एक तेज पुढे सरकत असल्याचा भास होत होता. ते तेज जेव्हा बाहेरचं फाटक उघडून आत आलं तेव्हा त्या तेजाची मुद्रा काहीशी निस्तेज झाल्यासारखी सर्वांना भासली. त्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं. त्याच्या मनावर कसलं तरी मळभ आलं असणार हे त्यांनी ओळखलं. तो भार हलका करण्याच्या उद्देशाने काळे म्हणाला, याच्यावर मी एक कविता केली आहे, म्हणू का? सर्वजण एकसुरात म्हणाले, म्हण की. पांडुरंग जसा ओसरीच्या दिशेने येऊ लागला तसा काळे मोठ्यानं स्वतः केलेली कविता म्हणू लागला. यस्य तात राहती मुंबईपुरी, नाव वैजनाथ शास्त्री त्यास सर्व बोलती. वाद जासी सर्वदा प्रिय असती, बुद्धिमान पांडुरंग सर्व बोलती. वा वा. सर्वजण एकसुरात ओरडले होते. वाहणा काढून पांडुरंग तेव्हा त्यांच्यासमोर येऊन बसला होता. पुरुषोत्तमनं दबक्या आवाजात विचारलं, कसं काय झाला लग्न समारंभ? नेहमीसारखाच. पुढे काहीही न बोलता पांडुरंग शांत बसून राहिला. कुणीही काहीही बोललं नाही. काही क्षणांनंतर पाध्येने विचारलं, आम्हाला वाटलं गोडाधोडाचं जेवण करून तू मोठ्या समाधानानं येशील, पण तुझी मुद्रा तर म्लान झालेली दिसते. काय झालं? तेही नेहमीचंच. म्हणजे? अधोवदन बसलेल्या पांडुरंगाची मुद्रा बघता बघता संतापानं फुलली. नेत्र खदिरांगार झाले. मग तुटक शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडू लागले. तो म्हणाला, हे काय रिवाज झाले? हीच का ती आपली भव्य दिव्य परंपरा? माणसा माणसात फूट पाडणारी? काय तो रघोबा माजल्यासारखा पत्रावळी भिरकावत होता. सहाध्यायांना कसलाच उलगडा होत नव्हता, पण मध्येच कुणीही त्याला काही विचारलं नाही. पांडुरंग पुढे बोलतच होता. जेवणावेळी उठल्या. बऱ्याच लोकांना अन्नाचा आग्रह झाला होता. आग्रह करण्यात रघोबाचाच पुढाकार होता. नको नको म्हणत असताना देखील पाहुण्यांच्या पानात लाडू वाढत होता. आग्रहाला बळी पडलेले पाहुणे उष्ट तसंच पानात ठेवून उठत होते. आणि बाहेर, मंदिराच्या बाहेर आपला भूकबळी जाऊ नये म्हणून त्या उष्ट्या अन्नाच्या आशेनं कित्येक याचक दीनवाणे उभे होते. मी बाहेर येऊन बघतो तर ते बिचारे अस्पृश्य जन प्राण कंठाशी आणून अन्नाची याचना करत होते. बघवत नव्हतं रे ते दृश्य. पण रघोबानं त्यांना संतुष्ट केलं, उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकावून. ते उष्ट अन्न घेताना सुद्धा ते अस्पृश्य त्या उष्ट्या पत्रावळींना श्वापदासारखे झोंबत होते. जरा पायरीच्या बाजूला कोणी सरकलं की रघोबा खेकसत होता, ए पायरी चढू नका, पायरी चढू नका, असं म्हणून आणखी उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकावत होता. एकानं अन्नाचा त्याग केला होता तर दुसरं ते त्याज्य अन्न मिळवण्यासाठी आसूसला होता.
एकीकडे बघितलं तर अन्न जास्त झाल्यामुळे पाहुणे मंडळी पेंगुळली होती, तर दुसरीकडे अन्न अन्न करून त्या याचकांच्या झोपा उडाल्या होत्या. ते दृश्य बघताना माझ्या मनाला अतिशय यातना होत होत्या. आपल्या पत्रावळीतलं चिवडलेलं अन्न त्या बिचाऱ्या याचकांच्या तोंडी लागणार आहे, याबद्दल कुणालाही काहीही शरम वाटत नव्हती किंवा त्याचा कुणाला विषादही वाटत नव्हता. केवढी ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली होती. मला मात्र ते सहन होत नव्हतं. त्याच क्षणी मला त्या याचकांना सांगावंसं वाटत होतं की अरे, एक वेळ उपाशी पोटी मरा, पण हे अंगावर भिरकावलेलं उष्ट अन्न खाऊ नका. त्याज्य केलेलं अन्न कधीही अंगी लागत नाही. पण मी काही बोललो नाही. आमच्या अण्णांनाही या रूढी बदलायच्या होत्या, पण तो बदल एकदम घडून येणार नाही हे त्यांना माहीत होतं. ते मला नेहमी म्हणायचे, दुष्ट रूढींची ही शेकडो वर्षांची पाळंमुळं खणून काढायला वेळ हा लागणारच. तसा आणखी कालावधी जावा लागणार हे जाणून मी गप्प बसलो, पण तिथे फार वेळ थांबणं मला शक्य नव्हतं. म्हणून लगेच इकडे निघून आलो. काही वेळ शांततेत गेला. मात्र पांडुरंगाच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या मनात विचारांची आंदोलनं सुरू झाली होती. या दुष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपण एकटे काहीच करू शकणार नाही, असं प्रत्येकाला विचारांती वाटत होतं. तर या दुष्ट चालीरीती खणून काढून मी प्रतिसृष्टी निर्माण करीन, असं पांडुरंग मनाशी म्हणत होता. आपल्या मनातले हे विचार त्यानं उघडपणानं मात्र कुणाला सांगितले नाहीत. तसं सांगण्याची त्याची पद्धतही नव्हती. म्हणून तोही शांत राहिला. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.